हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. आपण 14व्या अध्यायाला सुरुवात केली होती, गुणत्रय विभाग योग, आणि त्यातले 1 ते 7 श्लोक काल पाहिले होते. आज आपण 8व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. मागच्या 2 श्लोकांमध्ये म्हणजे 6 आणि 7 मध्ये सत्वगुणामुळे कसं बंधन माणसाला प्राप्त होतं किंवा जीवात्म्याला प्राप्त होतं आणि रजोगुणामुळे कसं होतं हे पाहिलं आपण. आता या 8व्या श्लोकामध्ये तमोगुणामुळे कसं बंधन प्राप्त होतं हे सांगितलेलं आहे. आपण सुरुवात करूया. आज आपण बघत आहोत अध्याय 14, त्याच्यातले श्लोक 8 आणि 8 ते 14 हा भाग आपल्याला आज बघायचा आहे. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत. तत् निबध्नाति भारत. ते बंधनाला कारण होतं अर्जुना. भारत हे अर्जुनासाठीचं विशेषण. हे अर्जुना, ते बंधनाला कारण होतं कुणाला? तमहातु अज्ञानजं विद्धि. हा जो तम आहे म्हणजे तमोगुण आहे तो अज्ञानामधून जन्माला येतो असं तू जाणून घ्यावंस. आणि कसा आहे तो तमोगुण? मोहनम सर्व देहिनाम. सगळ्या प्रकारच्या देहांमध्ये राहणाऱ्या लोकांना, म्हणजे मग ते पशु असतील, पक्षी असतील, माणूस असेल, कोणी असेल, सगळ्या देहांमध्ये राहणारा असा जो देहीन आहे म्हणजे जीवात्मा जो आहे, त्या जीवात्म्याला मोहनम मोहित करणारा, अज्ञानापासून निर्माण होणारा आणि सगळ्या देहांमध्ये राहणाऱ्या देहीनला म्हणजे जीवात्म्याला तो मोहित करणारा असा तो आहे. आणि काय तर त्याच्यामुळे, त्या गुणामुळे बंधन कसं प्राप्त होतं? तर प्रमाद, आलस्य, निद्राभिही. प्रमाद म्हणजे पुन्हा पुन्हा चूक करणे, त्याला म्हणतात प्रमाद. आलस्य म्हणजे आळस आणि निद्रा म्हणजे झोप. आता इथे प्रमाद म्हणजे वेगळा आणखी अर्थ दिलेला आहे. इंद्रियांच्या आणि अंतःकरणाच्या अर्थशून्य क्रिया म्हणजे प्रमाद. म्हणजे त्या क्रियांना काही अर्थ नसतो, विनाकारण व्यर्थ हालचाली ज्या होतात इंद्रियांच्या आणि अंतःकरणाच्या, त्याला प्रमाद म्हणलेला आहे. आळस म्हणजे कर्तव्य कर्मांकडे दुर्लक्ष करून निरुद्योगी राहावेसे वाटणे. म्हणजे जे कर्म करणं आता गरजेचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आळसामध्ये बसून राहायचं. काही उद्योग न करता, काही काम न करता, काही प्रयत्न न करता केवळ बसून राहण्याची वृत्ती होणं, त्याला त्यांनी आळस असं म्हटलं आहे. आणि निद्रा म्हणजे झोप. तर या सगळ्या गोष्टींमुळे तो देहीन किंवा जीवात्मा जो आहे तो त्या देहामध्ये बांधला जातो. आता याच्याबद्दल ज्ञानदेवी काय म्हणते बघूया. एवं निद्रालस्य प्रमादिं तम इयां त्रिबंधी बांधे निरुपाधी चोखटाते. अशा प्रकारे निद्रा, आळस आणि प्रमाद हे तमोगुण या 3 पेढी बंधनांनी, कोणतीही दोरी वळलेली जर तुम्ही पाहिली असेल तर त्यात तिपेडी बंधन असतं. तर या 3 गोष्टींच्या बंधनाच्या
पासून तयार झालेली जी दोरी आहे त्या दोरीनी तो शुद्ध आत्मा, चौखट म्हणजे शुद्ध आत्म्याला म्हणजे जीवात्म्याला बांधून टाकतो. मग त्याला दृष्टांत दिलाय, जैसा वन्ही काष्ठी भरे ते दिसे काष्ठाकारे, व्योम घटे आवरे ते घटाकाश. जैसा वन्ही काष्ठी भरे, जसा लाकडामध्ये अग्नी भरलेला असतो, अग्नी असतोच अस्तित्वामध्ये. तै दिसे काष्ठाकारे, जेव्हा त्याला आग लाकडाला लागते किंवा लाकूड आगीचं रूप जेव्हा धारण करतो तेव्हा ती आग त्या लाकडाच्या आकाराची दिसते. त्या लाकडाचा जसा आकार असेल तसे त्या अग्नीचा आकार आपल्याला दिसतो. त्याप्रमाणे व्योम घटे आवरे, जसं आकाश एका घटामध्ये समावतं म्हणजे त्या आकाशाला त्या घटाचा आकार येतो. आकाश घटामध्ये समावतं, त्याला आकार येतो, ते घटाकाश, त्याला आपण घटाकाश म्हणतो. तसं हा देहीन या देहात आला की देहाकार होतो आणि म्हणून तो देहीन म्हणवला जातो, म्हणून तो जीवात्मा म्हणवला जातो. नाना सरोवर भरले ते चंद्रत्व तेथ बिंबले, तैसे गुणाभासी बांधले आत्मतत्व गमे. नाना सरोवर भरले, अनेक सरोवर पाण्याने भरतात. ते चंद्रत्व तेथ बिंबले, चंद्राचं बिंब प्रतिबिंब तिथे पडलं. तैसे गुणाभासी बांधले, त्याप्रमाणे गुणांच्या आभासानी आत्मतत्व बांधलं जातं. म्हणजे आत्मतत्व जेव्हा देहात असतं तेव्हा ते हे समजतं की हा देह म्हणजेच मी आहे आणि हा देह कशाने बनलेला आहे, त्रिगुणांनी बनलेला आहे. म्हणजे या त्रिगुणांचा सगळा प्रभाव म्हणजेच माझ्यावर असणारा प्रभाव आहे असं तो समजतो आणि मग तो तिथे बंधनात अडकतो. आता तीनही गुण जीवात्म्याला कसे बांधतात हे आपण 6व्या, 7व्या आणि 8व्या श्लोकात पाहिलं. आता पुढे 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये याचे परिणाम काय काय होतात ते सांगितलेलं आहे. माणसाला हे त्रिगुणातीत होऊ देत नाहीत. ते कसे, तर ते आता पुढच्या श्लोकांमध्ये आपण बघूया. सत्वं सुखे संजयती रजः कर्माणि भारत, ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. सत्वं सुखे संजयती, सत्व हे सुखाच्या माध्यमातून जन्माला येतं. रजः कर्मणि भारत, रजोगुण हा कर्मांद्वारे निर्माण होतो. आणि ज्ञानम आवृत्य तु तमः, ज्ञानाला झाकून टाकून, ज्ञानावर पांघरून घालून मग तमोगुण निर्माण होतो. आणि कशातून, प्रमादे, प्रमाद करतो. इंद्रियांच्या अंतःकरणांच्या अर्थशून्य हालचालींमधून म्हणजेच निरर्थक चुकांमधून तो निर्माण होतो. प्रमाद करायला प्रवृत्त करतो. हा तमोगुण माणसाला प्रमाद करायला प्रवृत्त करतो. त्याचं कारण काय, तर ते कारण 10व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजः सत्वं तमश्चैव तमः सत्वं रजस्तथा. त्याचं काय कारण आहे, रजः तमः च अभिभूय, तमः अभिभूय, तमोगुणाला दाबून दडपून टाकून, तमोगुणावर दडपण टाकून रजोगुण कार्यरत होतो, आपला प्रभाव दाखवतो. तसंच सत्वं भवति भारत, त्याच्यातूनच सत्वगुणाचं सुद्धा नाही, रजोगुण व तमोगुणाला दडपून सत्वगुण निर्माण होतो. हां, बरोबर आहे. रजः तमहाच अभिभूय, रज आणि तमाला दडपून टाकून सत्वं भवति भारत, सत्व प्रभावी होतं.
मग पुढे काय होतं? रजः सत्वं तमश्चैव, सत्व आणि तमोगुणाला दडपून टाकून रजोगुण प्रभावी होतो, रजोगुणाचा प्रभाव वाढतो. आणि तमः सत्वं रजस्तथा, तम आणि रजोगुणाला दडपून, सत्व आणि रजोगुणाला दडपून पुन्हा तमोगुण आपला प्रभाव वाढवतो. म्हणजे प्रत्येक गुण हा उरलेल्या 2 गुणांना दडपून टाकून आपला प्रभाव दाखवतो आणि त्यामुळे हा जीवात्मा त्या त्या गुणामध्ये बद्ध होत जातो. म्हणून हे त्रिगुण आपल्या आपल्या प्रभावांमुळे माणसाला गुणातीत होऊ देत नाहीत, असं 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता 11 ते 14 जे श्लोक आहेत ते सत्वगुणवृद्धी कशी होते, रजोगुणवृद्धी कशी होते, तमोगुणवृद्धी कशी होते आणि सत्वगुणवृद्धीमध्ये मृत्यू झाल्यावर माणसाला त्याचं फळ काय मिळतं हे सांगणारे आहेत. ते सलग बघूया आपण आता. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत. विवृद्धं सत्वम इत्युत. सत्वगुण जेव्हा वाढतो तेव्हा काय होतं? सर्वद्वारेषु म्हणजे अंतःकरण इत्यादी सगळ्या इंद्रियांच्या मध्ये, देहेस्मिन् प्रकाश उपजायते, संपूर्ण देहामध्ये, अंतःकरणामध्ये, इंद्रियांमध्ये चैतन्य किंवा प्रकाश निर्माण होतो. आणि ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धम सत्वमित्युत, आणि ज्ञानाची निर्मिती होते किंवा विवेक शक्ती निर्माण होते. ज्ञान म्हणजे विवेक, चांगलं काय वाईट काय, मिथ्या काय सत्य काय, याच्यातलं सत्य निवडण्याची क्षमता त्याला म्हणतात ज्ञान किंवा विवेक. ती विवेक शक्ती निर्माण जेव्हा होते तेव्हा असं समजावं की विद्यात म्हणजे समजावं, जाणावं, विवृद्धम सत्वम, सत्वगुण वाढलेला आहे. माणसाने स्वतःचं परीक्षण निरीक्षण सातत्याने का करायचं, सिंहावलोकन का करायचं, तर हा कोणता गुण आपल्या देहामध्ये केव्हा वाढला याचं आपल्याला निरीक्षण करता येतं. म्हणून मग त्याचं इथे त्यांनी लक्षण सांगितलं की सर्वद्वारेषु म्हणजे इंद्रिय, देह, अंतःकरण या सगळ्या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपल्याला असं जाणवतं की विवेक जागृत झालेला आहे, विवेक शक्ती कार्यरत झालेली आहे, सर्वत्र चैतन्य आहे देहामध्ये, त्यावेळेस समजावं की आता सत्वगुणाची वृद्धी झालेली आहे. आणि मग त्यावेळी सात्विक कर्म करावेत, म्हणजे ते सगळे फलद्रूप होतात आपोआप. मग आता हे सत्वगुणाचं झालं. आता पुढे रजोगुण. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्माणाम अशमस्पृहा, रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. रजस्य एतानि जायन्ते, या सगळ्या गोष्टींमुळे रजोगुण वाढलेला आहे असं जाणावं हे भरतर्षभ म्हणजे अर्जुना. हे अर्जुना तू तेव्हा जाण की आता रजोगुण निर्माण झालेला आहे किंवा वाढलेला आहे. केव्हा केव्हा? लोभहा, जेव्हा लोभाची वृद्धी होते. प्रवृत्ती, काहीतरी करण्याची उर्मी निर्माण होते, प्रवृत्ती होते. मला अमुक एक गोष्ट करायची आहे, मी आता करतो बरं, असं आपल्याला झटकन एखाद्या दिवशी वाटतं, तर त्याला म्हणतात प्रवृत्ती. आरंभहा कर्माणाम, सकाम कर्म म्हणजे अमुक एक केल्याने मला हे अमुक एक प्राप्त होणार आहे अशी इच्छा ठेवून केलेली कामं त्याला म्हणतात आरंभहा कर्माणाम. आणि अशमहा स्पृहा, इच्छा निर्माण होणे, काम करण्याची, सकाम कर्मांची इच्छा, प्रबळ इच्छा निर्माण होणे. अशा गोष्टी जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःमध्ये जाणवतात तेव्हा आपण असं निश्चित
समजावं की आता इथे रजोगुणाची वृत्ती वाढलेली आहे. रजोगुण वाढल्यावर लोभ प्रवृत्ती स्वार्थाने प्रेरित होऊन सकाम कर्मांचा आरंभ, अशांती आणि विषयोपभोगांची लालसा उत्पन्न होते. अशा रजोगुणाला मिटवून त्याबाबत उदासीन जर राहता आलं तर चित्ताची चलबिचल जी होते, चित्तामध्ये जी हालचाल होते ती कमी होते. हे रजोगुणाचं लक्षण आहे आणि ही रजोगुण वाढल्याचं लक्षण आहे. आता तमोगुण पुढे. लोभ प्रवृत्तिरारंभा अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. हे कुरुनंदना, हे अर्जुना, ज्या वेळेला तमोगुण वृद्धी होते त्यावेळेला नेमकं काय काय होतं? अप्रकाश हा चैतन्याचा अभाव, देहात चैतन्य काम करत नाही. अप्रवृत्तिश्च प्रवृत्तीचा पण अभाव, काही काम करण्याची उर्मी, त्याला म्हणले प्रवृत्ती, तर ती उर्मीसुद्धा राहत नाही. प्रमाद हा व्यर्थ हालचाली निर्माण होतात, चुका होतात. मोह हा एवच भ्रम निर्माण होतो. मोह निर्माण होतो म्हणजे भ्रम निर्माण होतो. हे करू की न करू अशी अवस्था त्याला म्हणतात मोह. तमस्य एतानि जायन्ते, या सगळ्या बाबतींमध्ये लक्षात येतं की तमोगुण विवृद्धे वाढलेला आहे. तमोगुण वाढल्यावर अंतःकरण इंद्रिय यांच्यामध्ये अंधार, कर्तव्य कर्मांमध्ये प्रवृत्ती नसणे, प्रमाद, निद्रा इत्यादी अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती उत्पन्न होतात. तेव्हा तमोगुण वाढला असं समजावं अर्जुना. आणि मग यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयम याति देहभृत तदोत्तमविदाम लोकान अमलान प्रतिपद्यते. आत्ता म्हणजे या 13व्या श्लोकापर्यंत आपण सत्वगुण, रजोगुण, तमोगुण जीवात्म्याला कसा बांधून टाकतो देहामध्ये, आणि रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे आपल्या देहात वाढल्यानंतर त्याची काय काय लक्षणं दिसतात हे आपण पाहिलं. आता या 14व्या श्लोकापासून पुढे त्या गुणात असताना मृत्यू आला तर काय होतं हे सांगितलेलं आहे. तर आता इथे 14वा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये सत्वगुण वाढलेला असताना जर माणसाचा मृत्यू झाला तर काय होतं ते सांगितलेलं आहे. यदा सत्वे प्रवृद्धे तू, जेव्हा सत्वगुण वाढलेला असतो तेव्हा प्रलयम याति देहभृत, देह धारण करणारा माणूस जर प्रलयम याती मृत्यूला प्राप्त झाला, तदा त्यावेळेला उत्तम विदान लोकान अमलान प्रतिपद्यते, तो उत्तम निर्मळ अशा स्वर्ग इत्यादी लोकांमध्ये जातो किंवा स्वर्ग इत्यादी लोकांना प्राप्त होतो. त्याचं कारण आहे आपल्या सगळ्या शास्त्रांनी आणि पुराणांनी हे स्पष्ट केलेलं आहे. अंते मतिही सा गती, जी तुमची मृत्यूचा क्षण, जीव देहातून बाहेर पडण्याचा जो क्षण, त्या क्षणी जी तुमची मती असते म्हणजे बुद्धी असते, तुमच्या बुद्धीमध्ये जे चाललेलं असतं, जे संकल्प विकल्प चाललेले असतात त्यानुसार तुम्हाला पुढचा जन्म मिळतो, हे अगदी निश्चित आहे. आणि म्हणून त्यावेळेस जर सत्वगुण वाढलेला असेल तर निर्मळ आणि दिव्य अशा स्वर्ग इत्यादी म्हणजे स्वर्गाच्या वरचे लोक जे आहेत ते लोक आपल्याला प्राप्त होतात असं म्हणतात. त्याचं असं का म्हटलं आहे तर भगवंतानी जेव्हा माणसाला मनुष्य देह दिला त्यावेळेला त्याच्यापुढे एक त्यांनी ध्येय ठेवलं की तू मला त्वरित प्राप्त व्हावंस असं ध्येय ठेवलं. आणि माणसानी मात्र स्वार्थासाठी त्याचा वापर करायला सुरुवात केली. पण हे ध्येय ठेवत असताना
भगवंतांनी आणखी एक कृपा केली. माणसाला कर्म करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलं. माणसाला सांगितलं की तू कर्म करण्याचं तुला स्वातंत्र्य आहे, पण तू तुझं उन्नती करायची असेल तर तुला उत्तम कर्म करावं लागेल, आणि जर उत्तम कर्म न करशील तर तुझी अधोगतीसुद्धा होऊ शकेल. कर्माचं स्वातंत्र्य दिलं. म्हणूनच माणसानी मनुष्य देह प्राप्त झाल्यावर त्या स्वातंत्र्याचा वापर करून उद्धरेद आत्मना आत्मानम, स्वतःचा उद्धार करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक जो कोणता जन्म मिळेल त्या जन्मामध्ये देह धारण केला की पहिलं काम आत्मोद्धार करून घेणे हे करायचं. म्हणजे मग या गीतेमध्ये सांगितल्यानुसार या सगळ्या गुणांचा आपण योग्य पद्धतीने विचार केला असा त्याचा अर्थ होतो. आज आपण अध्याय 14 श्लोक 8 ते 14 बघितले आणि आता आपण ते म्हणणार आहोत. श्लोक 8 ते 14 म्हणायचे आणि मग आपण आज इथे थांबणार आहोत. म्हणूया. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां. प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत. ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रजसत्वं तमश्चैव तमःसत्वं रजस्तथा. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते. ज्ञानं यदा तदा विद्याद् विवृद्धं सत्वमित्युत. लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमस्पृहा. रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च. तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन. यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत्. तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते. हरिः ओम. आज 14व्या श्लोकावर आपण थांबणार आहोत. बाकी भाग उद्या बघूया.